नमस्कार मित्रांनो. सर नाव काय आपलं? माझं नाव अंकित जयस्वाल आहे. मी शक्तिमान कंपनीमध्ये काम करतो सध्या ॲज अ एक्झिक्युटिव्ह म्हणून. आणि आज मी तुम्हाला सगळ्या अवजारांची माहिती देणार. चालेल सर, हे जे यंत्र आहे याची कशासाठी म्हणजे शेतकऱ्यांना काय उपयोग आहे? सगळ्यात पहिले ह्या इंटर रो कल्टिव्हेशन साठी कामी येते. शुगर केन मध्ये आपण युज करतो. शुगर केन मध्ये वाफा तयार करण्यासाठी हे रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर आहे. हे माती लावण्यासाठी काम येते. तर हे बघा, वाफ्यातील माती लावण्यासाठी काम येते. सर त्याच्यानंतर हे जे यंत्र आहे याला रोटावेटर आम्ही म्हणतो. रोटावेटरचं काम काय असते, हे पण इंटर रो कल्टिव्हेशन साठी युज होतो. जेव्हा माती आपण सेकंडरी इम्प्लिमेंट आहे, हे माती फोडण्यासाठी काम येते. माती भुसभुशीत करण्यासाठी, सीड बेड प्रिपरेशन साठी आपण काम करतो रोटावेटर. तर हे रोटर आहे. ज्यावेळेस आपण नांगरणी करतो त्याच्यानंतर जी आपल्या शेतामधील ऊसाच्या खोडके असतील, काय असेल, त्याचे एकदम मातीमध्ये हे करण्यासाठी याचा यूज आहे. तर याच्यानंतर पाहूयात. तर हे जी मशीन आहे याचा काय वापर करू शकतो? हा मल्चर आहे. मल्चर त्याला बनाना मल्चर पण म्हणू शकतो. जेव्हा बनानाचे जेव्हा मोठमोठाले स्टीम्स असतात ना, त्याला बारीक करण्यासाठी कामी येते. जेव्हा स्टीम जे ते सॉइल मध्ये मिक्स होतात, त्याचा ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार होऊन जाते. ते आपल्याला काय ऑर्गॅनिक साठी चांगलं असतं, ते म्हणजे जमिनीसाठी चांगलं असतं. तर हे अजून हे यंत्र आहे इकडं, हे कशासाठी वापराल सर? हे पॉवर एरो म्हणतो आपण याला. पॉवर एरो हा आता रोटावेटर साठी सबस्टिट्यूट आहे. रोटावेटर युज केल्यानं जमीन थोडी कडक होत चालली आहे. हे त्याचं सबस्टिट्यूट आपण काढलेलं आहे. ते जमिनीच्या 8 ते 9 इंच पर्यंत खोलीमध्ये जातो. त्याच्यानंतर वरची जमीन आणि खालची जमीन मिक्स करून टाकतो, है ना. अपवर्ड डाऊनवर्ड मोशन होतो सॉइलचा. त्याच्यामुळे खालची जे फर्टाईल सॉइल आहे ते वर येऊन जाते आणि वरची खाली चालू जाते. त्याच्यामुळे फर्टिलिटी वाढते. तर बांधवांना याचा आपण वापर असा म्हणजे शेतीची जी पातळी आहे ती वरची पातळी भुसभुशीत आणि खालची जर निबर पातळी असेल तर त्याला दोन्ही मिक्स करून टाकतं आणि जमीन एकदम भुसभुशीत करून टाकतं. ह्यासाठी यंत्र आहे. फर्टिलिटी वाढवून टाकतं. तर नंतर सर हे जे यंत्र आहे याचा कशा प्रकारे वापर आहे? त्याला आम्ही मोबाईल सेटर म्हणतो. आपल्या बागामध्ये समजा पराठी कुठं लावलेली आहे, पराठीचं जेव्हा पराठीचं हार्वेस्टिंग होऊन जाते, हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचे जे झाडं राहतात ते झाडं एकदम क्रश करून ते सॉइल मध्ये टाकून देतो. आणि सॉइल मध्ये टाकल्यानंतर त्याचा ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार होतो. एक तर ते पद्धत आहे. समजा एखाद्याला ते बाहेर काढायचं आहे तर साईडला ट्रॉली लावून आपण साईड मध्ये त्याला आपण नवीन साईड देतो, तर ते कलेक्ट बनवतो ना. 2 यूज आहे. एक तर तुम्ही सॉइल मध्ये टाका, त्याचा ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार होईल, नाही तर मग तुम्ही कलेक्ट करून बाहेर टाकू शकता. तर बांधवांना याचा जे वापर आहे तर हा आपल्या शेतातील सरकी म्हणजे पळाटी आपण एकदम म्हणजे मातीत पण मिश्रण करू शकतो तिचं. आणि जर तुम्हाला बाहेर जर टाकायचे असेल तर याच्याद्वारे बाहेर पण हे टाकतं यंत्र. चालेल. याच्यानंतर सर हे जे आहे, सर हे जे यंत्र आहे हे कशाचं आहे? हा शक्तिमानचं सगळ्यात क्रीम प्रोडक्ट आहे. त्याला आम्ही रक्षक नावानं बोलवतो. रक्षक. त्याला स्प्रेइंग साठी ऑपरेशन म्हणतात. स्प्रेइंग ऑपरेशन साठी कामी येते. याच्यामध्ये व्हेरियंट आहे 200 लिटर, 400 लिटर, 600 लिटर. हा छोट्या ट्रॅक्टरला आणि मोठ्या ट्रॅक्टरला 20 HP प्लसचे जे ट्रॅक्टर आहे, 20 हॉर्स पॉवरचे वरचे ट्रॅक्टर आहे, त्याला युज आपण करतो. त्याची जे लेंथ आहे म्हणजे हे एरिया कव्हरेज जे आहे ना, हे 40 फीट एरिया कव्हरेज आहे. म्हणजे जाताना 40 फीट, येताना 40 फीट, म्हणजे 80 फीट एकदा गेल्यानंतर एक बार में कवरेज है इसका. ठीक है. और इसके अंदर वेरिएंट ये है कि 200 लीटर, 400 लीटर और 600 लीटर. और इसको गवर्नमेंट सब्सिडी है. हर शक्तिमान के हर एक प्रोडक्ट को गवर्नमेंट का सब्सिडी मिळत आहे. हे जे आहे हे ठेवलेलं हे फर्टिलायझर ब्रॉडकास्ट करतं. जसं ग्रॅन्युलर मटेरियल असतं ना, ग्रॅन्युलर फर्टिलायझर ते ओला नाही होत, ते आपण याच्यानंतर टाकतो. याची कॅपॅसिटी आहे 400 लिटर. हे छोट्या ट्रॅक्टरला पण युज करू शकतो आपण. याचा लिफ्टिंग कॅपॅसिटी ज्या ट्रॅक्टरची कमी आहे त्याला पण युज करू शकतो आपण. त्याच्यानंतर कमी माल टाकायचा. त्याचं जे अंतर आहे ना, हे 20 फूट इकडे फेकतं आणि 20 फूट इकडे फेकतं. त्याचे युट्यूबवर सगळे व्हिडिओ वगैरे सगळे अवेलेबल आहे. हे पण एकदम क्लीन प्रोडक्ट. तर सर मित्रांनो, बांधवांनो, यांच्याकडे भरपूर असे प्रोडक्ट आहेत, त्यांनी माहिती दिलेलीच आहे. तर सर हे जे शेतकरी बांधवांना जर हे घ्यायचं असेल तर याची नोंदणी कोणीकडे करायची? याची नोंदणी समजा तुम्ही आता अंबेजोगाईमध्ये किंवा अंबेजोगाई तालुक्यामध्ये असाल किंवा पर्ली तालुक्यामध्ये असाल तर वेगळे वेगळे आम्ही डीलर्स इथं असोसिएट केलेले आहे. आता इथे किसान ट्रॅक्टर्स म्हणून एक डीलर आहे आमचे पर्लीचे, तर त्यांना तुम्ही भेट देऊ शकता तुम्ही पडलेलं असले तर. आणि अंबेजोगाईला पण डीलर आहे. प्रत्येक तहसीलला एक डीलर आम्ही ठेवलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बांधवांनो, याचे जी समज परळीत असेल, बीड मध्ये असेल, अंबेजोगाईमध्ये असेल तर प्रत्येक ठिकाणी यांचे डीलर आहेत.
तर त्यांच्याकडून तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर बुकिंग करा. आणि याच्यावरती सबसिडी काय सर? हा 40% गव्हर्नमेंटची सबसिडी आहे. महाडीबीडी मध्ये फॉर्म भरावं लागतं याचं. समजा तुमचं नाव आलं तर महाडीबीडी वर तुम्हाला सबसिडी भेटणार 40% सबसिडी. सपोज समजा 1 लाखाचा प्रोडक्ट आहे तर त्याला 40% सबसिडी भेटली तर ते प्रोडक्ट आपल्याला 60,000लाच भेटणार. हे पहा मित्रांनो, याची बुकिंग केल्याच्या नंतर तुम्हाला सबसिडी भेटणार आहे. जर 1 लाखाचा जर प्रोडक्ट असेल तर तुम्हाला फक्त 60,000मध्ये मिळणार आहे. तर सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.